वृत्तीपासून जरा वर गेलेले असतात, त्यांची वृत्ती अंतर्मुख झालेली असते, ते भावावेशामध्ये बोलतात. तुकोबरांनी ह्या अभंगातून संतांची काही लक्षणं प्रतिपादन केलेली आहेत. शुद्ध बीजा बोटी, फळे रसाळ गोमटी, पिंड शुद्ध आहे. संतांचा जन्म ज्या ठिकाणी व्हावा त्यांचा पिंड शुद्ध आहे. आणि बीज म्हणजे काय? वृत्ती. हा त्या बीजाचा अर्थ सुद्धा होतो. ठीक आहे. मुखी अमृताची वाणी, त्यांची वाणी अमृताची आहे. अमृत मधुर अशी वाणी आहे, त्यांना अमृत स्वरूपा वाणी आहे. आणि त्यांचा देह फक्त आणि फक्त देवाच्याच कारणी येतो. त्यांचं चित्त कशाप्रमाणे आहे? गंगाजलाप्रमाणे आहे. आणि संपूर्ण अवयव जे आहेत ते कशाप्रमाणे आहेत? निर्मळ आहेत. शेवटला त्यांच्या दर्शनानं, त्यांच्या संगतीनं ताप निघून जातो आणि दर्शनानं विश्रांती प्राप्त होते, असं जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून आपल्याला सांगतात. विठ्ठल या आपल्या भोगळेवाडी गावामध्ये लक्ष्मीबाई रामचंद्र मस्कर ज्या आपल्या स्नेही होत्या, त्यांचं येत्या 5 जानेवारीला अचानक वृद्धापकालानं निधन झालेलं आहे. आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी, त्यांनी जे घर उभं केलं त्या घराच्या प्रांगणामध्ये वैष्णवांची पावलं लागावीत, 4 वैष्णवांना भोजन केलं जावं, किंबहुना त्या अंगणामध्ये, त्या घरामध्ये नामसंकीर्तनाचा घोष व्हावा, भगवंताच्या नामाचा घोष व्हावा, भगवंताची कीर्ती लोकांच्या कानी पडावी, याच्याकरता अत्यंत उदात्त हेतून आज ही त्यांच्या उत्तर क्रियेची कीर्तनाची सेवा आयोजित केलेली आहे. आज त्या निमित्तानं तुम्हा सर्वांच्या भेटीचा, दर्शनाचा योग आला. हे खरं तर आपलं परम भाग्य आहे. कारण महाराज, नको असणारी माणसं एकत्र आल्याशिवाय राहत नाही आणि चांगली माणसं कधी एकत्र येत नाहीत. आणि नको असणारी माणसं जर एकत्र आली तर ती कुणाला तरी बुडवल्या वाचून राहत नाही. एक जुनं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये वर्णन आहे, पाश्चात्य लेखकाचं पुस्तक आहे. त्यात त्याने असं लिहून ठेवलंय की मूर्खाच्या ताकदीला कधी कमी समजायचं नाही. ऐका, मूर्ख लोकांच्या ताकदीला कधी समजू नये, कमी समजू नये. काय कारण? जेव्हा जेव्हा ही मूर्ख लोक एकत्र आली तेव्हा कुणाचं तरी वाटोळं केलंय. ही मूर्ख लोक एकत्र येऊन गावाचं वाटोळं करतील, समाजाचं वाटोळं करतील. पण 4 चांगली माणसं एकत्र आली, ती भले 40च्या संख्येत नको येऊ दे, 400च्या संख्येत नको येऊ दे, 4 आली तरी खूप झाली, पण जगाचं कल्याण करतात महाराज. लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही वारकरी आहोत, आमच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा आहेत. चला, माळकरी नसलो तरी काही जण बैठकीला जात असेल, नसतील काही जण स्वामी समर्थांकडे जातील, कुठेही जातील, पण एका पारमार्थिक विचाराची माणसं एकत्र आहोत, चांगल्या विचाराची माणसं एकत्र आली आहोत. आणि या ठिकाणी चांगल्या विचाराची माणसं एकत्र येऊन काय करतात? मंथन करतात. त्या मंथनातून काय निघतं महाराज? लोणी निघतं. लोणी मंथन केल्यावर काय निघतं? लोणी निघतं. जे लोणी शरीराकरता अत्यंत पौष्टिक असतं. म्हणून चांगल्या करता एकत्र यायला पाहिजे. हल्ली 13वाची कीर्तनं बंद पडायला लागली. काय कारण? लोक म्हणतात आम्हाला परवडत नाही महाराज, टाळकरी कुठं आणायचे, सकाळचं कीर्तन हे ते नाटकं. ज्याला करायचंय तो कसं पण करतो, ज्याला नाहीच करायचं, इच्छाच नाही, तो कारण देत राहतो. कारण लक्षात ठेवा. मला काय म्हणायचंय, मला अजून माझा एक काळ आठवतो की त्या काळामध्ये लग्नानंतर आमच्या काळात, म्हणजे आमच्या लहानपणीचा काळ, अगदी आम्ही 10वीला जाईपर्यंत किंवा 12वीला जाईपर्यंत तरी त्या काळामध्ये लग्नाची कीर्तनं बरीच राहायची. गावात लग्न झालं की लग्नाला लगेच कीर्तन. गावात कोणाचं लग्न झालं की लगेच लग्नाच्या पूजेला कीर्तन. काय झालं महाराज, हळूहळू लग्नाची कीर्तनं बंदच झाली, सरळ बंद झाली. कोणाला विचारलं काय महाराज, खर्च परवडत नाही, खर्च परवडत नाही, हे नाही ते नाही ते नाही. म्हटलं हळदीच्या रात्री जो खर्च केला तो परवडला का? थोडं स्पष्ट बोलतो. तुम्हाला कदाचित असं वाटेल लहान तोंडी जरा मोठा घास घेतोय. तुम्ही काल रात्री कोणती भाजी खाल्ली सांगाल का कोणी? बाबा कोणती भाजी खाल्ली रात्री? रात्रीची भाजी सांगा. रात्री कोणती भाजी खाल्ली? रात्री भाजी कोणती खाल्ली सांगा. चला एकाने सांगा. रात्री भाजी कोणती खाल्ली? तुम्हाला रात्रीची भाजी आठवत नाही, मग कधीच्या काळात कुणीतरी आपल्याला हे खायला घातलं किंवा आपण कोणाला खायला घातलं, तो काय लक्षात ठेवेल? पैसा गेला बरबाद, पाण्यात गेला, राहिलं का काही? नाही महाराज, एकदम चुकीचं आहे. लोकांना पाजणं, स्वतःच्या कार्यक्रमाला रंग यावा म्हणून लोकांना पाजणं, लोकांना खायला घालणं अत्यंत चुकीचं आहे. स्वतःच्या सुखाकरता दुसऱ्याचा घात करणं, तो माणसाचा असू दे ना तर पशुचा असू दे, पाप म्हणजे पाप आहे. लक्षात घ्या. आणि ते पाप करण्याकरता लोकांना सांगावं लागत नाही, कोणी आग्रह करीत नाही. तुम्ही फक्त बंद करून बघा, कोणी ते बघा. काही काही गावामध्ये नियम केलाय, लग्न कार्याच्या निमित्तानं
कुठलाही कुणाला दिली जाणार नाही. केला की नाही नियम सांगा? आहेत तुमच्या एरियामध्ये असे गाव आहेत, याच एरियामध्ये गाव आहेत असे, त्यांनी संपूर्ण गावानच बंदी घातली आहे. आता हे असं चालणार नाही. मला काय म्हणायचं आहे, लोकांना नको तिकडे पैसा खर्च करावा वाटतो, मग चांगल्या ठिकाणी का करू नये? आपली संपत्ती पवित्र होते. हस्त पवित्र यदि दान पुण्यम. हाताला पवित्रता येते, दान पुण्य घडतंय की नाही सांगा? का करू नये? आता आपण श्राद्ध करतोय, श्राद्धाचा एक संकल्प आहे. श्री एकनाथ महाराजांनी त्या संकल्पाचं वर्णन भागवतामध्ये केलंय. श्राद्धे मुख्य संकल्प जाण, पितर स्वरूपे नारायण, त्या मज नैवेद्य नार्पिता जाण, विरुद्ध जाण सर्वथा ते श्राद्ध. तुम्ही श्राद्ध कराल किंवा 13वा कराल, त्या 13व्याचं जे काही तुम्ही भाग अर्पण करता हा जातो कोणाला माहिती का? नारायणाला जातो. नारायणाला. कोणाला? नारायणाला. पण त्या श्राद्धाचा मेन मुख्य देव मी आहे. सगळं केलंस, पितरांसाठी सगळं काही केलंस, आणि मला काही केलं नाहीस, माझ्याकरता काही केलं नाहीस. श्राद्ध फुकट गेलं, 13वा फुकट गेला. म्हणून कुठलाही 13वा असू दे, श्राद्ध असू दे, काही असू दे, भगवंताचं भजन नामसंकीर्तन काय ना काहीतरी झालंच पाहिजे. तर ते पावन आहे ना, तर उपयोग नाही गोष्टीचा काही. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, पितर स्वरूपी तुची जनार्दन, सव्यते कवन अपसव्य. तुकोबाराय म्हणतात की पितरांच्या रूपामध्ये आम्ही पूजा तरी कोणाची करतो? आमची ज्ञानेश्वरी तर सर्व पितरांच्या पूजेला निषिद्ध मानते. विठ्ठल विठ्ठल देवान देवयजो यान्ति पितॄन् यान्ति पितृव्रता, भूतानि यान्ति भूतेज्य यान्ति मध्याशी नविमाम. बघा काय आहे की जे देवतांची उपासना करतात त्यांना देवत्व प्राप्त होतं मृत्यूनंतर. जे पितरांची उपासना करतात त्यांना मृत्यूनंतर पितरत्व प्राप्त होतं. आणि जे भूताखेतांची उपासना करतात त्यांना मेल्यावर कुठेतरी झाडाला लटकावं लागतं. समजते ना? ज्या लोकांनी लय जारण मारण काय काय टोना टोका काय काय नाही, म्हणजे लिंबू मिरची गुलाल शेंदूर असलं काय केलेलं आहे, त्या लोकांना नंतर तसलीच गती मिळणार आहे. चांगली गती नाही त्या लोकांना. तसं पितरांसाठी श्राद्ध कर, तेच पितरांचे सगळं काही कर. पितरांसाठी जर सगळं काही केलं तर तुम्हाला पितृत्व प्राप्त होईल, मृत्यूनंतर तुमची सुटका नाही. मग काय करा महाराज? पितरांची पूजा आता तुम्हाला करावीच लागते. आता काय करा? त्या पितरांमध्ये देवाला बघा. तुकोबारा सरळ सांगतात, अरे पितर आहे कोण? पितर म्हणजे तूच आहेस. पितर म्हणजे काय? जो आमचा पूर्वज आहे, बरोबर ना? जो आमचा पूर्वज त्याला म्हणतो पितर. आता मी तुम्हाला सामान्यपणे सांगतो, आपला पूर्वज कोण आहे? तुमचे वडील, तुमचे पूर्वज, वडिलांचे वडील, त्यांचे पूर्वज, बरोबर ना? वर जा, तुमचे खापर पण जवा, टप्पर पण जवा, वरपर्यंत. त्यांच्या आधीचा तुमचा पूर्वज कोण आहे तुम्हाला माहिती आहे? नाही माहिती. त्यांच्या वरचा पूर्वज कोण माहिती आहे? नाही माहिती. चला वर जा. मग तुमचं जे गोत्र आहे, दुर्वास, विश्वामित्र किंवा अंगिरा काय असेल ते, तर ते गोत्र, तर तो तुमचा पूर्वज आहे. आता दुर्वास, माझा गोत्र दुर्वास आहे, माझा पूर्वज दुर्वास ऋषी, बरोबर? चला पुढे चला, वर चला. त्यांचे वडील कोण? अत्री. अत्रींचे वडील कोण? ब्रह्मा. ब्रह्मदेवाचे वडील कोण? नारायण. सांगा सगळ्यांचा पितर कोण आहे? नारायण. सगळ्यांचा पितर कोण आहे? नारायण. झाला की नाही? बोला, आला की नाही? मग सगळ्यांचा बाप कोण आहे? मग तुम्ही जे पिंडदान करता जातं कोणाला? देवाला लक्षात ठेवा. म्हणून त्याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे. आपण पिंडदान करतो, पण पिंड कसला बनवतो? भाताचा बनवतो. कसला? भाताचा. आता हा तुमचा लौकिकातला पिंड झाला. आता तुम्हाला खरा वास्तविक पिंड काय सांगतो? पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरे विणसारा व्यर्थ ब्रह्म. ह्या देहाला पिंड बनलंय, या देहाला पिंड बनलंय, बरोबर ना? पिंड शब्द बघा तुम्ही गाथ्यामध्ये किती ठिकाणी मिळतो. तुका म्हणे जया पिंडाचे पाळत नघडे नारायण भेटत्या, किंवा माय बापे पिंड पाळीयाला माया. चला पुढे. तुका हे अरे पिंड पदावरी दिला आपुली करे माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. तुकोबाराय म्हणतात मी पण पिंडदान केलं, पण जिवंतपणी केलं, स्वतःच केलं. अरे असं कसं होऊ शकतं? स्वतःच पिंडदान मी जिवंतपणी केलं. कसं केलं? म्हणतात हा पिंड असा घेतला, देवाला समर्पित केला. अरे तू का म्हणे पिंड तुझे देवने हाते, तू का म्हणे पिंड
पिंड. आज पण पिंडदान आहे 13व्या ते 3 पिंड मांडतात ना, बरोबर ना. आता आज पिंडदान झालं, आता आज नंतर काय होणार सांगा तुम्ही, काय होणार आहे? पहिलं उत्तर तुमचं सुतक संपणार आहे, तुमचं सुतक संपणार आहे हे पहिलं. तुम्ही उद्यापासून कपाळाला गंध लावू शकता, डोक्यावर टोपी घालू शकता, सुतकाचे नियम आहेत. डोक्यावर टोपी घालू शकत नाही, कपाळाला गंध लावू शकत नाही, पावडर लावू शकत नाही, बरं का. पावडर पण लावायची नसते सुतकामध्ये, तेल लावू नये कशाला, गोड पदार्थ जास्त खाऊ नये, भोग वगैरे वर्ज करावे 13 दिवसामध्ये. आता काय महाराज म्हणतात, एखाद्याला बोललो बाबा रे कीर्तनाचं एकादशीला कीर्तन नाही, मला सुतक आहे, मला सुतक आहे. म्हणलं बरं, सुतकात जेवतो का? सुतकात जेवला का बोलतो? सुतकात जेवायला चालतं तुला कीर्तन वर्ष, वा रे वा. लक्षात घ्या, अरे ज्या घरी सुतक पडले त्या दिवशी 13 दिवस भजन करतात. भजन कशा करता करतात? अरे तुका ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ. अरे तुम्हा आम्हाला घ्यायला जो यम येतो, यम तो यम त्या घरी येत नाही. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्रभर शिकले. ज्या ठिकाणी हरिनामाचा घोष आहे त्या ठिकाणी यम येत नाही, त्या ठिकाणी देव येतो, देव. लक्षात घ्या. म्हणून अरे 13 दिवस तर आवर्जून भजन करावं, कीर्तन करावं. कुठे लांब असेल ना कीर्तन तरी पण जावं बिंदास, अडचण नाही. काय कारण टाळायची लक्षण आहे ती. कृपया माझी पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे, कीर्तनामध्ये येऊन बसा, लांब बसू नका, कीर्तनामध्ये येऊन बसा. काय कारण? गावभर आपण कार्यक्रम, वर्षभर आपण गावामध्ये कार्यक्रम करतो, साखरपुडा, मिटिंगा, ह्या त्या, नको तिथे आपण बसतोच ना. मग कीर्तनात बसून येऊन बसायला हरकत काय आपल्याला? चांगल्या ठिकाणी न बोलवता बसावं. तुका म्हणे जवळी नपाचारिता जावे, म्हणून लांब बसलेल्या सगळ्यांना विनंती आहे, एकदा विनंती, नम्र विनंती, तुमचा मुलगा समजून तुम्हाला मुलगा समजून मला जरा घ्या तुम्ही, जरा माझा ऐका, जवळ येऊन बसा, या मंडपात या, मंडप फील करा आपला, या. बरं ठीक आहे, लांबून नमस्कार तुम्हाला. तर काय आहे, हा पिंड दिला आणि यानं काय झालं, माझं सुतक संपलं. तुका फिटले सुतक जन्म मरणाचे, मी माझ्या संकोचे दुरी झालो. माझं जन्म मरणाचं जे काही सुतक मला जन्मोजन्मापासून माझ्या मागे लागले, संपून गेलं, शिल्लकच राहिलं नाही महाराज. असं तुकोबराय म्हणतात. सुतक संपलं, मुक्त झालो, देवाला पिंड दिल्यानंतर माझी निश्चिंती झाली. आता मला काही करायचं राहिलं नाही. तुका म्हणे काही आता उरले ऐसे नाही, असं तुकोबरायांचा भाव झालाय. आता पहा, मृत्यू कशा करता आवश्यक आहे, मृत्यू कशा करता आवश्यक आहे बघा. आम्ही कीर्तनातून लाख सांगतो, देव सत्य आहे, जगन मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या, मृत्यू सत्य आहे, मृत्यू येणार 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 येणार. लोक अजिबात सावध होत नाहीत, सांगून ऐकत नाहीत. कीर्तन ऐकतात, गप आपले ती बुंदी बिंदी खातात आणि सरळ निघून जातात घरी. काय आम्हाला काही घेणार नाही, आम्हाला कोणाशी. हम बोले आपलं काम बोला, संपला विषय. आम्हाला काही कोणाशी मतलब नाही. पण आम्ही लाख जरी तुम्हाला सांगितलं की मृत्यू खरा आहे, मृत्यू वास्तव आहे, मृत्यू येणार, आणि जेव्हा जेव्हा मृत्यू येणार तुमचं सगळं हिरावून घेऊन जाणार, हे तुम्हाला खरं कधी वाटतं? जेव्हा तुम्ही दुसऱ्याला स्मशानामध्ये जळताना बघता. ऐका, जेव्हा तुम्ही दुसऱ्याला स्मशानामध्ये जळताना बघता तेव्हा कळतं मृत्यू काय आहे. ज्या वेळेला तुम्ही या जीवनामध्ये, जगामध्ये तुम्ही जगता, तुम्हाला नाव असतात, कोणी तुम्हाला काका म्हणतं, बाबा म्हणतं, दादा म्हणतं, बाबा वडील म्हणतं, तात्या म्हणतं, आमचे साहेब, आमचे शेठ, हे ते. अरे जेव्हा हॉस्पिटलमध्ये मृत्यू होतो, माणसं अंगणामध्ये जमा होतात, म्हणतात बॉडी यायला किती वेळ आहे. तेव्हा कोणी असं म्हणत नाही आता आमचे साहेब कधी येणार आहेत, आमचा मामा कधी येणार आहे, दादा कधी येणार आहे. नाही नाही, बॉडी यायला किती वेळ आहे. सगळी नावं संपली, जा, सगळं चुलखंडात गेलं तुमचं. काय कमवलं, काय कमवलं? कळो येईल अंतकाली, कळो येईल अंतकाली, प्राण प्रयाणाचे वेदान प्रयाणाची वेळी राहती निराळी आरण गोरे जगत. Ah!
कळायचा नाही. तुझा मृत्यू तुझ्या जवळ आला पाहिजे, तेव्हा तुला जरा अक्कल येईल. कशासाठी मृत्यू आवश्यक आहे बघा. तुला अशी अक्कल यायची नाही, तुला मारून झोडून अक्कल यायची नाही. तुझा मृत्यू जेव्हा तुझ्या जवळ येईल ना, मग कळो येईल अंतकाळी, तेव्हा कळेल. एक माणूस मेला बरं का, अचानक मेला, अटॅकने मेला. आणि त्याला ते खुर्चीमध्ये वगैरे मांडलं. ती बायको जाम रडायला लागली, कसं गेलं आता मला ते येतं पण आता करून दाखवत नाही. नंतर नंतर जरा वेळ भेटला काय सांगेन तुम्हाला. बाबा माझ्या घ्यायलाच काय माहिती आहे ना, कशी हळूहळू हळूहळू रडते. आणि मग जी काही एक्सप्रेसला गाडी लागते, माणसं जसे घरामध्ये येतात तिचा व्हॉल्यूम वाढतो, आवाज वाढतो. आणि आवाज वाढल्यानंतर मग लोकांच्या लक्षात येतं काय प्रेम आहे बायकोचं नवऱ्यावरती, काय प्रेम आहे, लय जीव लावला हो. आता त्याला बाहेर काढायचा, तर 2 जणांनी हाताला धरलाय, 2 जणांनी खालच्या पायानं धरलंय, त्याला बाहेर काढत होते. ती मागणं आली रडत रडत, त्याला दरवाजामध्ये आणला. आणि दरवाजामध्ये काय झालं, त्या काढणाऱ्याचा नेमका काहीतरी धक्का लागला आणि त्याचं जे डोकं आहे त्या दरवाजाच्या सांधीवर धडकानं आदळलं. डोकं आदळल्याबरोबर पठ्ठ्या जिवंत झाला. तो जिवंत झाल्याबरोबर ज्यांनी हात धरलेले ते बाहेरच्या बाहेर पसार, पाय धरलेले मागच्या दरवाजाने पसार. बस कसा बसा तो माणूस 6 महिने जगला. किती महिने जगला आहेत ना, कीर्तनामध्ये येत नाही का, किती महिने जगला? 6 महिने जगला. 6 महिने जगल्यानंतर एक दिवस असाच पुन्हा एकदा मी आला. आता दुसरी माणसं आली उचलायला, परत हिचं रडणं सुरू झालं. त्या 2 माणसांनी पुन्हा हात धरले, मागच्या 2 माणसांनी पुन्हा पाय धरले, त्याला बाहेर काढणार. तेवढ्यात ती बायको दरवाजामध्ये आडवी आली. हितना जरा नीट न्या बरं, हितना जरा जपून न्या. समजलं का काय तुम्हाला? परत येईल ना. काय म्हणायचंय? धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मित्र आहे जाणून शरण रेगा देव. नो हे तुझा हा परिवार, नो हे तुझा हा परिवार. दौया तारा शतभंगूर, दौया तारा शतभंगूर, दौया तारा शतभंगूर, दौया तारा शतभंगूर. नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. अरे तुझा परिवार नाही हा. कळतं, आम्हाला कळतं. कदाचित ते आम्ही पाहायला नसू जगामध्ये, पण आम्हाला कळतं ते. 75 वर्षाचे बाबा वारलेत, मेले सकाळच्या 11ची वेळ. तो नातू आला, नातवांना बघितलं बाबा वारले, त्याने म्हातारीचा पत्ता नाही. म्हातारी गेली कुठे? तो बघायला म्हणून खाली किचन मध्ये गेला. त्या आतमध्ये बघितल्यावर त्याच्या लक्षात आलं, म्हातारी तर फार दणकून भाकरी आणते. आज बय बाबा गेले तू भाकरी आणते. अरे तू नाही रडली तर लोकांना कळायचं कसं बाबा गेले म्हणून? तू जरा रडून दाखव, रडी ते रडी पहिले. ती म्हणली थांब जरा, म्हाताऱ्याला जायला काय मुहूर्त नव्हता, आताच गेलाय. जरा मला नंतर पाहुणे आले की मला काही खाता येणार नाही. जरा 4 भाकरी हानती, मग दम बघ माझा तू. नंतर माझा जोर बघायचा बघतो कसा आवाज काढते मी. काय विषय आहे कळतं. दुसरं कारण मृत्यू कशा करता आवश्यक आहे? मृत्यू याकरता आवश्यक आहे की आपण गेल्याशिवाय आपली किंमत कळत नाही. समजलं का? आपण गेल्याशिवाय आपली किंमत कळणार नाही. जिवंतपणे आपली किंमत कोणाला कळत नाही. मग देव पण म्हणतो चल तुझी किंमत दाखवायची वेळ आली, आता तुला मी उचलतो. मग त्याला उचलतो आणि मृत्यूला मध्ये ब्रोकर बनवतो, मध्यस्थी. मृत्यू आपल्यामध्ये मध्यस्थ आहे. आणि मग तो जेव्हा बाहेर पडतो, ज्याला कधी बसायला कोणी चटई टाकली नाही त्याच्या तिरडीवरती गादी अंतरतात. ऐका, ज्याला कोणी घरात घेतला नाही त्याच्यावरती पालखी केली, त्याला छत्रछामर लावलं. ज्याला साबण घेताना पण पोरांना नाकी न व्हायचे, साधा साबण बाबाला चांगला डेटॉल आपल्याला, त्याला तुपामध्ये जाळलं. तुपामध्ये, कशामध्ये? तुपामध्ये. काय किंमत आहे? अरे हा घरी येऊ नये म्हणून लोक सांगायचे. ह्यानी जर फोन केला कधी, कुठे आहात का, आज घरी येतोय, नाही बाहेर चाललोय म्हणायचे लोक. आज त्याला भेटायला 13 दिवस लोकांची रांग लागली. काय किंमत आहे बघा. कशी मृत्यू आपली किंमत वाढवतो. मृत्यू आपली किंमत वाढवतो बघा. सांगतो का नाही? अरे आयुष्यावर काय किंमत वाढवली, आयुष्यावर काय किंमत केली बघा. मृत्यूनंतर किंमत नेहमी त्याचीच होते
मृत्यूनंतर जगाला किंमत त्याचीच कळते ज्यानं ती किंमत मिळवण्याकरता जिवंतपणे मेहनत केली. हे वाक्य आहे. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता दिसली भावनो, आता दिसली भावनो. भीमसेन जोशी जमते जरा जरा. आता याच्यासाठी केला होता अट्टहास. भीमसेन जोशींची जुनी झाले बरं का भीमसेन जोशींची. हा असतो विषय. एकदा गेल्यावर मग माणसाची किंमत राहते. आज त्यांचा आवाज असा राहिलाय ना, आवाज अजरामर. वारी आली महाराज, दिवाळीच्या पहाटे त्यांची भजनं लागलीच पाहिजे तर त्या दिवाळीला मजा येते. किंवा लता मंगेशकरांची माऊलीचे अभंग लागले पाहिजे. कमवलंय. कधी कधी ना 13व्याची कीर्तनं पण अशा माणसांची येतात ज्यांचा एकादशीचा तपास नसतो, ना आषाढी वारीचा तपास, ना कार्तिकी वारीचा तपास. मार सोमवारी आणून ते टांगलेला खाल्लेलं असतंय आणि मग त्याच्या कीर्तनामध्ये सांगायचं काय, लय जुना परमार्थ होता त्यांचा. लय जुना परमार्थ होता, सांगावं लागतं खोटं नाहीलाच आहे. आशाची कीर्तनच घेऊ नये. काय आयुष्यभर पिऊन मेला, शेवटी पिऊनच मेला. तशाच्या कीर्तनाला अभंग घेतला. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता. कसं काय घ्यायचं महाराज, कीर्तन करायचं कसं काय व्हायचं. म्हणून वारकऱ्याच्या घरी कीर्तन पाहिजे. आज ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांनी पांडुरंगाची सेवा केली. त्यांच्या ह्याने मिस्टर त्यांच्या पतिदेवांनी आपल्या गावातल्या पांडुरंग परमात्म्याची सुहस्त सेवा केलेली आहे. त्याच्यामुळं आज या ठिकाणी कीर्तन केलं तर काही वाटणार नाही बिलकुल. आज जरा कीर्तन केल्यासारखं वाटेल 13व्याचं. नाहीतर उगाच कोणाच्याही 13व्याला कीर्तन करण्यात काही दम पण नाही. थोडं स्पष्ट बोलतो मी, कदाचित कोणाला तिखट लागेल, म्हणजे याचा अर्थ असा नाही की कोणी 13व्याची कीर्तन ठेवू नये. पण माझं म्हणण्याचं पॉइंट काय की मृत्यूच्या काळी काहीतरी चांगलं सांगायला असावं आपल्या गाठीशी. आपल्या येणाऱ्या पिढींना आपल्याबद्दल काहीतरी चांगलं सांगितलं पाहिजे. नसेल तर जगून उपयोग काहीच नाही. विठ्ठला असं. तर जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून संतांच्या बाबतीतली मीमांसा करतात, संतांचं वर्णन करतात. मी मगाशी बोलल्याप्रमाणे जेव्हा संतांचं वर्णन जेव्हा संत करतात तेव्हा त्यांची भूमिकाच काही वेगळी असते. ते त्यांच्या वेगळ्या भावविश्वामध्ये असतात. आता बघा तुम्ही ज्ञानोबारायांचं उदाहरण पहा. ज्ञानेश्वरीमध्ये आहे काय, निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, तू संतस्तव निरतसी तरी कथेची सेन करिसी की निराळी देखसी सनागर. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, तू जर संतांचं वर्णन करायला लागलास ना, तू कथेचं अवधान विसरतोस. तू आकाशामध्ये नगर बांधायला जातोस. हे ज्ञानोबारायांचं भावविश्व आहे. संतांचं वर्णन संतांनीच करावं आणि ज्ञानोबाराय करतात. महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की संत कसे आहेत, संत कसे आहेत, संत परिपक्व दशेला प्राप्त झालेले आहेत. संत कसे आहेत, संत कसे आहेत, संत रसाळ आहेत. संतांचा स्वभाव कसा आहे, गोमटे आहेत. संतांचं लक्षण कसं आहे, अभंगाचं पहिलं चरण, शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी महाराज एक माती आहे एक पाणी आहे ऐका एक माती आहे एक पाणी आहे पण शेतातल्या सगळ्या झाडांना सारखी फळं लागत नाही काय करा कधी एखाद्या कलिंगडवाल्याकडे गेलात विकत घ्यायचं कलिंगड तर तुम्हाला साधं कुठलं तरी कलिंगड देईल पण जेव्हा त्या कलिंगडवाल्याच्या घरी त्याचे कोणीतरी पाहुणे येतात तो स्पेशल कलिंगड काढतो त्याला माहिती बरोबर ते काढतो की नाही आता सांगा तुम्ही एकच शेत आहे एकच पाणी आहे एकच खत आहे मग कलिंगड स्पेशल कसं काय निघालं काय प्रकार आहे महाराज त्या कलिंगडाच्या वनस्पतीचा जे काही बीज आहे त्या बीजावर सगळं काय आम्ही लाख म्हणतो आमचा एरिया एवढा भारी एवढा सुसंस्कृत एवढी परंपरा आम्हाला आमची 65 आणि 67 वर्षाची पंचवर्षी आमची एवढं आणि इथला कलाकार कसे तयार होत नाही इथून किती कलाकार निघाला पाहिजे अरे 5 आणि 6 गावात मिळून 1-2 कीर्तनकार बस आजच्या गावामध्ये टाळ घ्यायला माणूस नाही असं कसं होऊ शकतं एवढी परंपरा एवढं सगळं असताना मग तरी पण असं का होत नाही त्याला कारण आहे महाराज नुसती जमीन चांगली असून चालत नाही नुसतं पाणी चांगलं असून चालत जरा आई बापाला अक्कल पाहिजे आई बापाने संध्याकाळी त्या पोरांच्या हातातनं मोबाईल काढून घेतला पाहिजे जरा संध्याकाळी हरिपाठ केला पाहिजे त्यांच्यासोबत बरोबर ना तर पोरं चांगली होतील काय म्हणणे तुमच्या याच्यावरती आणि जर आई बापांनी जर हातामधला मोबाईल सोडला नाही तर पोरं काय हातामध्ये हरिपाठ घेतील हो सांगा आम्ही शाळेमध्ये मुलांना पाठवतो आणि शाळेतून घरी आल्यानंतर पोरं काय करतात आम्हाला काही देणं घेणं नाही परीक्षेमधले मार्क बघितले का मास्टरला दोष का हो आमचा पोरगा एवढा कमी कसा आला तो मास्टर पण म्हणतो पोरं 6 तास माझ्याकडे होती बाकीचे उरलेले तास कुणाकडे होती 6 तासांचा परिणाम जे काही मार्क मिळाले हे माझ्या 6 तासाचे परिणाम आहेत तुम्ही काय केलं सांगा तुम्ही काय करून घेतलं सोपं नाही महाराज तुम्ही ज्ञानोबारांकडे पहा ज्ञानोबारांचा अवताराच्या ठिकाणी झाला ते स्थान काय होतं अरे धन्य आळंदी हे गाव पुण्यभूमी दैवताचं नाव सिद्धेश्वर दैवताचं नाव सिद्धेश्वर दैवताचं नाव सिद्धेश्वर दैवताचं नाव सिद्धेश्वर 84 सिद्धांचा सिद्धवेटी आळंदी हे गाव इंद्रानं तप केलं त्या इंद्राच्या हातून जे काही पाणी त्या संकल्पातून बाहेर पडलं तो ओघ पुढे आला ती इंद्रायणी इंद्र येऊन या इंदोरीसी याग संपादिले अहर्निशी इंद्रायणी इंदोरीसी पंचक्रोशीया पासोनी सकाळी आम्ही इकडे येताना आमच्या विनोद महाराजांनी छान प्रमाण दिलं धन्य भूमी काय जे ते वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्य देश या ठिकाणी सत्य धर्माला येतात तिथली भूमिका आधीच शुद्ध असते किंवा सोपं सांगतो तुम्हाला सोपं सांगतो काय आहे ते पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिदा मग पावन तो देश तुमच्या एरियातला परमार्थ किती जुना आणि ते पवित्र एरिया किती चांगला हे नंतर बघितलं जातं आधी ते जिथं जन्माला येणार ते कुळ आधी पाहिलं जातं लक्षात ठेवा शुद्ध कुळ पाहिलं जातं उगाच म्हणतात ना कुत्र्याच्या पोटी वाघ जन्माला येईल याची तुम्ही अपेक्षाच करू नका कुत्र्याच्या पोटी वाघ जन्माला येऊ शकत नाही आणि वाघाच्या पोटी शेळपट जन्माला येऊ शकत नाही सत्य आहे की नाही
वाघाच्या पोटी शेळपट जन्माला येतं का? नाही. आता हल्ली हल्ली मला एक मोठा प्रश्न पडतो, ते माळकरी लोकांच्या घरी गेल्यावर मग ते लोक फोटो दाखवतात, हे आमचे बाबा, हे माळकरी होते बरं, हे वारकरी होते, ते जाऊ दे, तू काय करतो सांग. सावधान, थोडं खबरदार करतो तुम्हाला. तुम्ही माळकरी आहात, तुम्ही पारमार्थिक आहात, आणि जर तुमच्या पोटचं पोरग जर वारकरी होत नसेल, तुम्हाला मुक्ती नाही. तुमचं पुण्य तुमच्यासोबत चाललंय, पण त्याच्या पापामुळे तुमचं आहे ती पण गती तुमची परत मागे येईल. तुम्ही पुन्हा अधोगतीला याल का? त्यांनी पाप केलं, त्यांनी पाप केलं, त्यांनी ज्या घरात पाप केलं ते घर बांधलं कुणी? तुम्ही बांधलं. सांगा, लागले की नाही तुम्हाला पाप? त्याच्या पापामध्ये तुमचा भाग आहे की नाही? वाटा आहे की नाही? वाटा आहे. त्यांनी भजन नाही केलं, त्याला दिलेला देह दिला कुणी? तुम्ही दिला. सांगा, आता तुम्ही त्याच्या पापात भागी झालात की नाही? झालात की नाही? झालात. कारण तुम्ही दिलेला देह घेऊन त्यांनी पाप केलं, तुम्ही दिलेल्या घरामध्ये त्यांनी पाप केलं, तुम्ही कमवून ठेवलेल्या संपत्ती प्रॉपर्टीच्या जीवावर त्यांनी पाप केलं. झालं, तुमचा पण घात, त्याचा पण घात. ठला आहाकटा त्यांचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला. अरे घरामध्ये जर हरिभक्त मुलगा झाला नाही, घरामध्ये जर हरिनामस्मरण करणारा मुलगा झाला नाही, दुराचारी मुलगा झाला नाही, तर वरून पितर शाप देतात, शाप शाप देतात. अरे नाथ महाराजांनी सांगितलंय, मनुष्य दे जन्म पावला, पितरी थोर उत्साह मांडला. नाथ महाराज म्हणतात की दुर्लभ असणाऱ्या मनुष्य देहामध्ये जन्म झाला, त्या क्षणी वरती पितरांनी उत्सव केला. उत्सव का उत्सव केला? आता आमचा उद्धार करेल, आमचा उद्धार करेल. नाही ना महाराज, झालाच नाही ना उद्धार. कसला होतोय? तुकोबारांनी जर खालच्या शब्दात सांगितले, खालच्या शब्दामध्ये, शब्द मला उच्चारायला कस तरी वाटतंय, पण तुकोबारांच्या आहेत म्हणून सांगतो तुम्हाला मी. देखोनी हरो खली अंड, पुत्र झाला म्हणे रांड, तव तो झाला भांड, चहाट चोरडा शिंदळ. तुकोबारे म्हणतात. वा, पोरगा झाला म्हणून त्याचा वारसा केलं, पहिला बड्डे थाटात केला, पहिला बड्डे थाटात केला, त्याला चांगल्या शाळेत घातला, कॉन्व्हेंट मध्ये घातला, चांगलं त्याला नोकरी वगैरे बघून दिली, सगळं त्याचं चांगलं केलं. शेवटी त्या पोरांना नेऊन आई बापाला वृद्धाश्रमात घातला. काय झालं बघा तुम्ही. वृद्धाश्रमामध्ये शेतकऱ्याची वारकऱ्याची पोरं, त्यांचे आई बाप नाहीत, वेल एज्युकेटेड डॉक्टर इंजिनियर वकील त्यांचीच पोरं आहेत. काय शिकून फायदा झाला सांगा तुम्ही? काय उपयोग झाला? काय नाही उपयोग झाला या गोष्टीचा. शिक्षण दिलं रे, शिक्षण चांगली गोष्ट आहे, घ्यायलाच पाहिजे. शिक्षण काळाची गरज आहे. तुम्हाला जर पुढे जायचं तर तुम्हाला शिक्षण घेतलं पाहिजे, मुलांना चांगलं शिक्षण दिलंच पाहिजे. पण त्या शिक्षणाबरोबर जर त्यांना संस्कार नाही दिले तर त्यांचं वाटोळं आहे, तुमचं पण वाटोळं आहे, लक्षात ठेवा. जर आता मी तुम्हाला सांगतो, ही जी मुलं आहेत सगळी वेल एज्युकेटेड आहेत. हे जे आमचे वासुदेव महाराज चोरगे, हे कीर्तन करत बरं काय, हे बघा, हे वासुदेव महाराज चोरगे आश्रयावरून आले. कारगिलला 19 वर्ष सेवा केली, आर्मीमध्ये होते कारगिलला, LOC मध्ये. एवढ्या वर्ष हातामध्ये बंदूक धारण केली. तिला कुठे वाचली मला काही ब्रँड कळत नाही तुमचा. AK-47 हातामध्ये घेतली. आता गळ्यामध्ये टाळ घेऊन आपल्या कीर्तनाच्या साथीला आहेत. तुम्ही किती वकील आहात, इंजिनियर आहात, जर तुमचा देश सुरक्षित नसेल तर तुमचं काय, तुमच्या डिग्रीला काय चुलीत घालायचं का? एवढ्या मोठ्या पोस्टला होते, ते सगळं झालं, सगळं बघून झालं, आज खांद्यावरती टाळे घेतलाय. काय म्हणतोय मी सांगतो तुम्हाला. तुम्ही किती मोठे झालात, तुमच्याकडे किती मोठं पद आलं म्हणजे तुम्ही लय मोठे ब्रह्मदेवाचे बाप झाला समजूच नका. जर आयुष्यामध्ये जन्माला येऊन हरिभक्ती केली नाही तर काय आहे, काय आहे? आईला पण दोष आहे, बापाला पण दोष आहे, अख्ख्या खानदानाला दोष आहे महाराज. फळ ते निर्फळ हरी वीण, फळ ते निर्फळ हरी वीण, फळ ते निर्फळ हरी वीण, Bye.
महाराज विठ्ठल पंतांची रुक्मिणी आईसाहेबांची कुस पाहिजे. आपल्याला वाटतं तुकोबरा जन्माला यावे तर बोलोबा कनकाईची कुस लागते. आणि जर आपल्याला वाटतं की छत्रपती शिवराय पुन्हा जन्माला यावे तर त्याकरता महाराज जिजाआईची कुस आणि महाराष्ट्राचे मूस लागते. स्वराज्य कधी स्थापन झालं असतं, कधी स्थापन झालं असतं. ही वेळच नसती आली छत्रपती शिवरायांना कष्ट करण्याची. शहाजी राजांनी स्वप्न कधीच बघितलं होतं, प्रयत्न सुद्धा केले, स्टार नशिबानं साथ दिली नाही. पण महाराज त्यांचं स्वप्न त्यांच्या मुलांना पुढे नेलं आणि आज आपण या ठिकाणी हिंदू म्हणून जगतोय. आपल्या कपाळाचा टिळा, आपल्या मंदिराचे कळस, दारापुढची तुळस जर कोणामुळे शिल्लक राहिली तर तो माझा शिवाजी राजा आहे, छत्रपती शिवाजी राजा आहे. लक्षात ठेवा. कारण काय, जिजाईची कूस धन्य आहे. निजामच्या दरबारामध्ये आपल्या भावानं आपल्या बापाला मारताना बघितलं, काय त्या माऊलीचं काळीज तळमळलं असेल. आपल्या आया बहिणींची इज्जत भर दिवसा लुटल्या जाते, पाहिलं काय त्यांच्या जीवाला वाटलं असेल. महाराज काय या महाराष्ट्रावर चाललेले अत्याचार, हिंदू जनतेवर चाललेले अनाचार लोकांना दिसत नव्हते का, जनतेला दिसत नव्हते का? कुठल्या राजाच्या, कुठल्या जहागीरदाराच्या, कुठल्या वतनदाराच्या डोळ्यामध्ये हे येत नव्हतं का? अरे डोळ्यामध्ये येत होतं पण हृदयामध्ये, डोक्यामध्ये येत नव्हतं. लक्षात घ्या. ते आलं ज्यांच्या डोक्यामध्ये त्यांच्या मुलांना इतिहास घडवला. आपण धन्य आहोत रायगडवासी. जन्माला जरी महाराज शिवनेरीवरती आले तरी राहायला आपल्या रायगडमध्ये आले. लक्षात घ्या, आपण धन्य आहोत. अरे इथून महाराजांनी घोडदौड केली असेल, इथून घेरासूरगड, सुधागड, सरसगड केला असेल, इथून केला असेल पुढे, बरोबर ना? इथून औषधगड केला असेल, इकडून तळगड केला असेल, इथून घोसाळगड केला असेल महाराजांनी. बीज लागतं चांगलं, बीज. म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि महाराज त्या संतांचं दुसरं लक्षण काय? अभंगाचं द्वितीय चरण. महाराज माझा पुन्हा सिद्धांत एकदा मांडतो, लक्षात घ्या. आई बापाचा जर पिंड शुद्ध नसेल तर पोरं चांगले होऊच शकत नाही. मला इथून सांगायचं होतं. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो, तिथलं पोरगं आलं, सारखं बोलत, महाराज घोडा, महाराज घोडा, महाराज घोडा. म्हटलं काय आई बाबाने काय संस्कार विस्कार काही याला काय दिले नाही का? महाराज घोडा, महाराज घोडा, काय महाराज घोडा. नंतर त्याच्या आईने त्याला बोलून घेतलं, इकडे इकडे काय बोलतोस? महाराज घोडा. असं बोलत असतं, असं बोलत असतं, असं नाही बोलायचं. चला म्हटलं आई बाप जरी तरी जरा नीट आहे तसं वाटलं मला जीवाला. ती लगेच म्हणते असं नाही बोलायचं, पण महाराज गा आडव, महाराज गा आडव. चालतंय का? तुमच्याकडे बागा आहेत का? बागा आहेत का? बागा. अच्छा, बागामध्ये एका ठिकाणी पेरूचं झाड आहे. या पेरूच्या झाडावरती एका शेतकऱ्यानं, त्या बागायतदारानं एका पोराला पकडला. त्या पोराला पकडला
त्याला निपार हाणला, बेकार मारला त्याला. आणि मारल्यानंतर म्हणतो चल तुझ्या बापाकडे चल, तुझ्या बापाकडे घेऊन जातो. हो कुठं जाऊ नका. का? पप्पा घरी नाही. मग कुठं आहे? तेव्हा पलीकडच्या झाडावरती. आला म्हणजे बाप पण चोर आणि पोरगा पण चोर. वा, कल्याण करतो जीवाचं. खाण तशी माती, बाप तैसा येटा. हे निसर्गाचा नियम आहे. हा निसर्गाचा नियम आहे. तुम्हाला कोळशाच्या खाणीमध्ये हिरा भेटू शकतो, भेटू शकतो, पण म्हणतात ना तुम्ही जाल सोन्याच्या खदानीमध्ये तांबा शोधायला, नाही मिळणार. हा निसर्गाचा नियम आहे. विजाती मिळत नाही. असो, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण आहे. संत जन्माला येतात तेव्हा ते कूस आणि मूस पहिली पाहतात. जन्माला यायचं कुठं आणि कोणाच्या घरात यायचं, कुणाच्या पोटी जन्माला यायचं याचा संपूर्ण विवेक संत करतात आणि मग ते जन्माला येतात. संतांच्या जन्माचं खूप पुढे पुढे काय आहे, आम्ही वैकुंठवासी वगैरे आता मी सांगत नाही. तर मुखी अमृताची वाणी, त्यांची वाणी कशी आहे? अमृत स्वरूप आहे, अमृतासारखी आहे. आपलं जे बोलणं आहे ना, बोलणं याच्यामध्ये भिन्नत्व आढळतं. तुकोबारांनी छान असं वर्णन केलं. एकाची उत्तरे मृदू सुस्वर मधुरे, भिन्न ऐशा देवाच्या विभूती, भिन्न प्रारब्धाची गती. एकाची उत्तरे कटू अत्यंत तीक्ष्णे. काही लोकांना नीट बोलताच येत नाही, बिलकुल बोलता येत नाही. वा, काय कीर्तन केलं महाराजांनी. एखाद्याला बोला तुम्ही, काय कीर्तन केलं महाराजांनी. दांदा आहे त्यांचा. चांगलं केलं बघ ना बाबा. नाही महाराज, बोलताच येत नाही, तोंडच नीट नाही अजिबात. आणि काही ना देवानं असं तोंड दिलेलं असतंय. अत्यंत जीवाला लागणारी जरी गोष्ट असेल तरी ती माणसं किती शांत सांगतात, किती गोड वाणीला सांगतात. आता आमच्यात एखादा विद्यार्थी मुलगा चुकला की त्यांना तुला काय अक्कल नाही का, इथे वाजत नाही का, हा पुढे वाजत जरा असं म्हणलं की पुढच्या टायमाला तो कीर्तनाला मला भेटणार नाही. जरा बघ माझ्याकडे, बघ बाळा, प्रेमाने बघ, मी तुला सांगतो, माझ्या हाताकडे बघ, पळू नको, धावू नको. असं केलं की तो पुढच्या टायमाला येणार. असं असतं धंद्यामध्ये, व्यवहारामध्ये. आपले दुकान आहेत, आपलं काय असेल, कुठलंही दुकान आहे, व्यवहारामध्ये बोर्ड बरोबर लागतं. बघा तुम्ही आज रोह्यामध्ये फिरा, रोह्यामध्ये ज्यांची दुकानं चांगली चालली त्याची तोंड बघायची, फक्त तोंड बघायची. सगळं याच्यावर आहे महाराज, वळण्यावर आहे. ज्ञानोबारांनी 11 दोष वाणीला सांगितले. किती? 11 दोष सांगितले वाणीला. 11 दोष सांगितले. अरे आठवे गोविंदाण विरोध वाद बळ प्राणिता पडाळो उपहासो छडू बर्मस्पर्शू. आठवे गोविंदाण आशा शंका प्रतारण हे संन्यासले अवगणो जया वाचा. ज्ञानोबा म्हणतात 11 दोष आहेत. एखाद्याच्या विरोधामध्ये बोलणं, एखाद्याला त्रास देण्याकरता बोलणं, एखाद्याचा उपहास करण्याकरता बोलणं, एखाद्याचा छळ करण्याकरता बोलणं, एखाद्याच्या वर्मावर बोट ठेवण्याकरता बोलणं. काय झालं माहिती का? दुर्योधनाच्या दरबारामध्ये विदुर कधी गेले की दुर्योधन असं म्हणायचा, या दासीपुत्र, या दासीपुत्र. विदुर होते दासीचे पुत्र, पण ह्याचे सख्खे काका. काय कारण? एकच बीज, पण दासीच्या गर्भातून झाला. त्यांना लागायचं ना जीवाला, या दासीपुत्र, या दासीपुत्र, या. विदुरची रोज रोज ऐकायचे. एक दिवस वैतागले, कृष्णाकडे गेले. देवा, हा सारखा मला असा बोलतोय, हा मला सारखा दासीपुत्र बोलतोय, माझ्या वर्मावर बोट ठेवतोय, काय करायचं? एक काम करा, उद्या दरबारात जा. दुर्योधन समोर आला की म्हणायचं, ए गाढवाच्या लेका, ए गाढवाच्या लेका, ए गाढवाच्या लेका. विदुरानं असंच केलं. दरबारामध्ये गेला, दुर्योधन म्हणतो, या दासीपुत्र, या दासीपुत्र. तो म्हणतो, ए गाढवाच्या लेका, गप, ए गाढवाच्या लेका. हा, मला गाढवाच्या लेका बोलला, काका बोलला. आता बघतोच ह्याच्याकडे, मला असं कसं बोलला, मला गाढवाच्या लेका कसं काय बोलला. दुर्योधन गेला, भीष्माचार्यानं विचारलं, मला गाढवाच्या लेका का बोलला? तू गाढवाचाच लेकच, हा असं कसं? ऐक, तुझ्या जन्माच्या अगोदर तुझ्या आईच्या कुंडलीमध्ये मंगळ होता, पत्रिकेत मंगळ होता, मंगळ 7व्या स्थानामध्ये मंगळ होता. आणि ज्योतिषानं सांगितलं होतं, यांचा पती मृत्यूनंतर मरणार, यांना वैधव्य येणार. मग याच्यावर उपाय काय? मग यांचं लग्न एखाद्या पशुसोबत लावायचं आणि त्या पशुला मारून टाकायचा, म्हणजे पहिला मृत्यू टळतो.
दुसरा नवरा चांगला मिळतो, चांगली गोष्ट आहे. मग आम्ही तेच केलं. तुझ्या आईचं लग्न पहिलं गाढवाबरोबर लागलं, मग आम्ही त्या गाढवाला मारून टाकला आणि मग तुझ्या बापासोबत झाला. आता सांग तू कोणाचा पोरगा? तू गाढवाचा पोरगा आहे. म्हणून आपलं वर्म कधी कोणाला सांगायचं नाही, कारण समोरचा त्या वर्माचा फायदा घेऊ शकतो. आता आटो वेगू बिंदाणो शॉर्ट मध्ये बोलणं, वेगू म्हणजे लय स्पीड न बोलणं. आता मी पूर्वी कीर्तन करायचो ना, उठत नव्हती महाराज, लय स्पीडने बोलायचं. मग हळूहळू मी तो स्पीड कमी केला. आता जरा कीर्तन बऱ्यापैकी आहे. पूर्वी स्टार्टिंगला जेव्हा मी नौखा होतो तेव्हा विंदाणो लय स्लोली बोलणं. काही जण कीर्तनकार बघा तुम्ही, जगद्गुरु तुकोबराय अभंगातून वर्णन. लोक झोपतील अशाने खाली. हो, लोक झोपली, कीर्तन सांगायचं कुणाला? असं पण चालत नाही. लय स्पीडनी पण चालत नाही आणि लयच ओढून पण चालत नाही. कीर्तन कसं लेवलला असलं पाहिजे. आटू वेगू विंदाणू, आशा शंका प्रतारणू. आशेनं घेणं, शंकेनं बोलणं, एखाद्याला त्रास देण्याकरता बोलणं चुकतं. मग हे पाचही गुण जर वाणीतून निघाले तर वाणी कशी होते? मृदू आणि मवाळ, साच आणि मवाळ, मृदू आणि मधुर, शब्द देस कल्लोळ अमृताचे. त्याच्या पुढची उभी आहे. हे 11 अवगुण जर संन्यासिले म्हणजे त्याग केले तर आपली वाणी कशी आहे? साचाळे म्हणा मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द देसे कल्लोळ अमृताचे. ओवी चुकली पण क्या, मितले आणि रसाळ. खरं बोलायचं, मऊ बोलायचं, शॉर्ट मध्ये बोलायचं, रसाळ बोलायचं की आपली वाणी कशी असते? मधुर अमृतासारखी असते. म्हणून मुखी अमृताची वाणी. पहिलं कारण संतांची वाणी कशी अमृतासारखी आहे. अमृत पाहिलं तुम्ही कधी? नाही पाहिलं. अमृत पाहायचं तर तुम्हाला मारावं लागेल. ज्यांनी अमृत पिलं, जे वर गेले ते काही खाली आले नाही. अमृत कसं गोड असतं की कसं असतं सांगायला. मग अमृताची गोडी आम्हाला कशी माहिती? अमृत म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? अमृत काय असतं ते माहिती आहे का? अमृत म्हणजे काय असतं? एकदा सिकंदरची इच्छा होती मी लय जगावं, मी मरूच नाही. त्या सिकंदरला वाटायचं अख्खं जग त्यानं जिंकलं, अख्खं जग त्यानं जिंकलं. पण त्या सिकंदरला एक दिवस अमृताचा झरा सापडला. ऐका, अमृताचा झरा सापडला. सिकंदर पुढे पुढे मंद पावलं टाकत गेलाय. त्यानं ती ओंजळी त्या अमृताच्या झऱ्यामध्ये भरली. तोंडाला लावणार तेवढ्याच आवाजाला सिकंदर थांब. खबरदार जर पुढे आलास तर, अमृत प्राशन केलंस तर याद राख, अमृत प्राशन करू नको, थांब. आधी माझा ऐकून घे. हे प्राशन करण्याआधी माझा विचार पहिला ऐकून घे. सिकंदरा थांब. सिकंदरानं थांबून बघितलं इकडे तिकडे, कोण आहे कोण आहे कोण आहे. शेवटी त्याला एक समोर एक कावळा दिसला. तो कावळा मनुष्यवाणी सिकंदरला बोलवता, थांब, मी जी चूक केली तू करू नकोस ती चूक. सिकंदरानं उंजळ टाकून दिली. का रे बाबा असं का म्हणतोस तू? तो म्हणतोय, अरे फार वर्षांपूर्वी मी सुद्धा असाच आलो होतो, अमृताच्या शोधामध्ये आलो होतो. मला अमृत मिळालं, मी ते पिलं, आज मी अमर आहे. माझी मरायची इच्छा झाली तरी मरू शकत नाही. माझे नादलग सगळे सोयरे जीवलग आपतेष्ट सगळे मेले, एकटाच शरीर राखून या ठिकाणी जिवंत आहे. माझी इच्छा होती मरायची, मला हे जीवन नको झालंय. आता मरायची इच्छा आहे पण मरता येत नाही. सिकंदरा काय करशील सांग? सिकंदरानं ओंजळ टाकून दिली. सिकंदर निघून गेला. सिकंदरानं अमृत प्राशन केलं नाही. ज्या दिवशी सिकंदर मेला, सिकंदरानं मरणा अगोदर आपली इच्छा सांगितली. अरे मरताना काय कराल? माझ्या कफनच्या बाहेर माझे दोन्ही हात मोकळे ठेवा. एका हाताला माझं सर्व सैन्य, एका हाताला माझी संपूर्ण संपत्ती, माझे दोन्ही हात मोकळे. का? जगाला कळू द्या, अख्खं जग जिंकलं सिकंदरने. संपत्ती कमवली, पैसा कमवला, सैन्य कमवलं, बळ कमवलं, साम्राज्य कमवलं, पण जाताना मात्र रिकामे हस्ते निघून गेला. म्हणून कळो येईल अंधकाळी. सिकंदर सांगतोय, लक्षात घ्या, अमृत काय करते? तुम्हाला अमर करते. आता सांगा तुम्ही, अमृत पाहायला तिकडे कोणी गेलाय का? स्वर्गात गेलाय का? आता कोणी हुकून चुकून स्वर्गवासी झालाच नाही होत तसा. आपण बॅनरला टाकतो स्वर्गवासी, कळविण्यास अत्यंत दुःख होते, आमचे वडील स्वर्गवासी झाले. कसं वाटतंय ते? अरे स्वर्गात गेले वडील, मग दुःख कशाला होते? चांगलं झालं ना, चांगलं झालं ना, मग दुःख कशाला व्हायला पाहिजे? स्वर्गात जायचा कोणाचा अनुभव नाही, अमृत प्यायचा कोणाचा अनुभव नाही. अमृत कसं आहे, अमृत कसं आहे, अमृत कसं आहे? ज्ञानोबा म्हणतात, अरे जे काळकुटाचे सहोदर, जे मृत्यू घाणे बेले
विष उत्पन्न झालं समुद्र मंथनामध्ये, त्याच्यासोबत अमृताची उत्पत्ती झाली, ते मरू नये, मरणाचं भय नको म्हणून त्या देवतांनी प्राशन केलं. तर एका ब्रह्मदेवाचे एका दिवसात 14 इंद्र मारतात जा. मग कसं काय अमर करता सांगा तुम्ही? अमृत अमर करता म्हणता, मग एका दिवसात ब्रह्मदेवाचे 14 गेले इंद्र. कसं काय महाराज? भोगावंच लागतं, हे कर्म आहे. पाप केलं की पुण्य, पाप केलं की पापाचं फळ, पुण्य केलं की पुण्याचं फळ. जन्म मरण चुकत नाही, जन्म मरण भोगावं लागतं, कर्माचं फळ भोगावं लागतं. हा या मृत्यू लोकाचा सिद्धांत आहे. विठाला आमच्या वासुदेव महाराजांकडे एक देवस्थान आहे, श्री वीरेश्वर देवस्थान, आसऱ्याला, आसरा, नवघर आसरा. त्या ठिकाणी तुमची कुठलीही आदिदैविक पीडा असेल तर ती निवारण केली जाते. ते देव पॉवरफुल आहे. तर त्या देवस्थानामध्ये 2 दिवस एक कुत्रा बघितला महाराज. सफेद रंगाचा कुत्रा, शांत आहे, सफेद रंगाचा कुत्रा आहे, सफेद कुत्रा. कोणाकडे वसवसलेपणा नाही, काय नाही. कुठला भाविक आला की त्याच्या जवळ जाणार, शेपटी हलवणार, प्रेमानं जवळ येणार, चाटणार त्याला. देवाच्या 2 टाइम आरतीला हजर राहतो कुत्रा. आरतीला, पूजेला, भजनाला, कुठेही असू दे, आरतीचा आवाज ऐकला की मंदिरामध्ये हजर. फक्त देवाचा प्रसाद खातो, कुणी काय दिलं की खातो. वसवसलेपणा कुणाच्या मागे करीत नाही. मी म्हणलं कुठला दुसरा कुत्रा आला तरी त्याच्या अंगावर भुकत नाही. काय नक्की या कुत्र्याचा गुण तरी काय? हा कुत्रा आहे तरी कोण नक्की? हा कुत्र्याचं काय आहे? मग तुम्हाला मी उदाहरण सांगतो. असाच एकदा एक कुत्रा प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये आला बरं का. प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये आला. त्या प्रभू रामचंद्रांना म्हणतोय, महाराज दया करा महाराज, न्याय मागतोय, मला न्याय हवाय, माझ्यावर अन्याय झालाय. प्रभू म्हणतात, कोण एवढं आलंय माझ्याकडे न्याय मागायला? कुत्रा आलाय? ये बाबा, ये आतमध्ये ये. काय तुला कसला न्याय पाहिजे? तुझ्यावर कुणी अन्याय झालाय? तर म्हणते, महाराज मला एकानं काठीनं मारलंय, मला एका साधूनं काठीनं मारलंय, मला न्याय हवाय, न्याय हवाय. ते म्हणले, ठीक आहे, कुणी मारलं त्याला बोलून आणा. त्या साधूला बोलून आणलं. विचारलं, का रे याला का मारलंस? काय यानं अपराध केला तुझा? तो म्हणला, काही नाही अपराध केला. तुला चावला, तुझ्यावर भुंकला? नाही केलं. मग का मारलं? असंच आपण टाइमपास म्हणून. लोकांना ती सवय असते महाराज, टाइमपास म्हणून दुसऱ्या पशुला त्रास द्यायचा. अरे गावात कुत्री आहेत तुमच्या, घरामध्ये काही शिळं पाका असेल त्याला खायला घालत जा. तुमच्या गावामध्ये चोर येऊ नये म्हणून बिचारी रात्रभर जागतात. आता त्या कुत्र्यांना उपास मारायची वेळ आली का? कुत्र्यांना जे खायला पाहिजे ते आपण खातोय फ्रीज मध्ये ठेवून ठेवून. करणार काय महाराज? नाही, नसेल एखाद्याला खायला घालणं होत हरकत नाही, पण त्यांना किमान मारू नका. बिचारा जीव आहे, पशु आहे तो, चांगली गोष्ट आहे. रोज जर खायला घालत असाल चांगली गोष्ट आहे, नसेल तर त्यांना मारू नका. सर्वाभूती रामदृष्टीचे देखणे नाही तुझेपणे आडवस्ती. महाराज मग त्या कुत्र्याला विचारलं, का रे बाबा याने तुला मारलंय, त्याने अपराध कबूल केलाय, सांग याला शिक्षा काय करायची, बोल, दंड काय द्यायचा सांग. तो कुत्रा म्हणतोय, तुझ्या आश्रमात सेवा करतो, त्या आश्रमाचा ह्याला महंत करा. अरे असली कशी शिक्षा? तर म्हणतो, हो ही शिक्षा बरोबर आहे. काय कारण? पूर्वी मी पण एका आश्रमाचा महंत होतो आणि माझ्याकडून एक पाप घडलं. म्हणले, काय पाप घडलं? त्या देवाकरता कोणीतरी अत्तर आणलं होतं. अत्तर देवाला लावायला कोणीतरी अत्तर आणलं. त्या अत्तरातला थोडासा भाग मी स्वतःला वापरला. त्याचा परिणाम मला कुत्रं व्हावं लागलं. मग सांगा तुम्ही, देवळाच्या मंदिरातल्या तेलाच्या बाटल्या पळवणारे, ऐका, देवाच्या मंदिरातल्या बाटल्या पळवणारे, देवाच्या मंदिरात लावलेला बल्ब रात्रीच पळून देणारे, देवाला दिलेली चटई, ती चटई बाहेर घेऊन तिच्यावर पत्तेत असणारे, बाबा बाबा बाबा, काही खरं नाही या लोकांचं, काहीच खरं वाटत नाही. अरे देवाला जी वस्तू दिली आहे ती वस्तू आपल्या करता नाही महाराज. ठीक आहे, देवाला तुम्ही अत्तर लावलं, तुमच्या हाताला शिल्लक आहे, तो प्रसाद म्हणून अंगाला लावा, माळेला लावा, शेंडीला लावा, हरकत नाही. पण देवाला लावायचा अत्तर आणि देवाला व्हायच्या वस्तू तुम्ही स्वतःला वापराल, चुकलं. यमाचा पाहुणा मारती धोडती झोडती यमाचे किंकर. झोडतील महाराज, झोडतील त्यांना. अरे देह देवाचे कारणे. संत तर देवाला दिलेली वस्तू सोडा, हा देह आहे, दिलाय कोणाला? आपण जर देवाला नैवेद्य दाखवला त्यावर काय ठेवतो? तुळशीपत्र ठेवतो, बरोबर ना? त्याशिवाय देव नैवेद्य घेत नाही. मग आता ही तुळशीची माळ आहे, ही कशावर ठेवली आहे? कशावर ठेवली आहे? मग देह दिला कोणाला? देह दिला कोणाला? देवाला दिला. मग आता स्वतःसाठी वापरायचा की देवासाठी वापरायचा? महाराज आम्ही देवाला दिलेला शब्द पाळत नाही. देवाला म्हणतो हा देह तुला दिला, पाळतोय कुठं? पण संत मात्र तंतोतंत पाळतात. देह देह देवाचे कारणे. म्हणून महाराज ते पुण्यवान आहेत. पहिलं अमृत काय? अमृताची वाणी का?
त्यांच्या वाणीचा दोष नाही म्हणून अमृताची वाणी. दुसरं म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक छान प्रमाण आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा, कावान घे, कावान घे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अरे ते अमृत स्वरूप भगवंताचं नाम मुखामध्ये आहे. अमृत स्वरूप असणारा भगवान परमात्मा कंठामध्ये, कंठी धरला कृष्णमणी, मग मुखी अमृताची वाणी. हा जो हे जे लक्षण आहे हे त्यांच्या मुखाला शोभून दिसतं. म्हणून मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे, किंवा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो मध्ये अच्युत सर्व काळ त्याच्या पुढे त्याच्या चिंतने जळतील राशी पातकांच्या. म्हणून देह देवाचे कारणे. चित्त कसं आहे? सर्वांग निर्मळ. चित्त जैसे गंगा जळ. आपली वेळ सरत चालली आहे, 12:30 वाजत आलेत. आपल्याकडे फक्त 15 मिनिटं बाकी आहेत. 15 मिनिटांमध्ये आपण सेवा संपवणार आहोत, काळजी करू नका. सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. कसं गंगाजळ महाराज? ती गंगा म्हणजे काय? गंगा म्हणजे काय? गंगेमध्ये जाऊन स्नान केल्याचं अलग पुण्य आहे, ठीक आहे, मान्य आहे. गंगेमध्ये गेलात अलग पुण्य आहे, मान्य आहे. पण गंगेचं नुसतं नामस्मरण केलं तरी काय आहे? पुण्य आहे महाराज. हा, नामस्मरण केलं तरी पुण्य आहे. शेवटच्या चरणामध्ये सांगतात त्या संतांचं वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा हा. त्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात महाराज तेच गंगे समान पवित्र चित्ताचे संपूर्ण सर्वांग निर्मळ. सर्वांग निर्मळ म्हणजे काय? देवी रथांगाचा मेळावा, रथ म्हणजे पांडवा, त्याचे आधुर्व अवधवा अवयवा नामदेव. असा चाक गाडी सगळं एकत्र केलं की त्याचा काय म्हणतो? चाक, स्टेरिंग सगळं एकत्र केलं की त्याला काय म्हणतात? कार म्हणतात किंवा रथ म्हणतात. त्याप्रमाणे नाक कान सगळं एकत्र केलं की त्याला काय म्हणतात? देह म्हणतात. तसं वाणी पवित्र आहे, डोळे पवित्र आहेत, कान पवित्र आहे, हात पवित्र आहे, असं सेपरेट सांगण्यापेक्षा तुकोबारांनी शॉर्टकट मध्ये सांगितलं सर्वांग निर्मळ. संपूर्ण सर्वांगच काय त्यांचा आहे? निर्मळ आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये सांगतात की असे असणारे संत जर समोर आले, त्यांचं दर्शन घडलं तर तापही जातो आणि चित्ताला विश्रांती प्राप्त होते. अभंगाचा शेवटचा. तुका म्हणे जाती, 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 ताप करे शरणे
मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी अमृताची वाणी त्यांची वाणी कधी मरत नाही मृत होत नाही त्याला अमृत म्हणतात. ऐका, ज्यांची वाणी कधी मृत होत नाही त्याला अमृत म्हणतात. ज्ञानोबांच्या चरणावरती एक महिला एकदा आली, चांगला हिरवा चुडा कपाळ भरलेलं छान आली. तिला पाहिल्यानंतर ज्ञानोबांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. ती निघाली ती सती जायला, पती मेलाय तिचा. त्यांना माहिती कुठं सांगितलं, कुठं लोकांनी सांगितलं महाराज आता हा आशीर्वाद या जन्मातला की पुढच्या जन्मातला. काय कारण, तिचा पती मेला, ही सती जायला निघाली. माझा आशीर्वाद फेल जाईल, होऊ शकत नाही. महाराज उठवला त्याला, तिच्या पतीला उठवलं. ते सच्चिदानंद बाबा त्यांनीच पुढे ज्ञानेश्वर दिली. देह देवाचे मुखी अमृताचे आणि देह देवाचे कारणी शेवटचा परिणाम सांगतात. त्यांचं दर्शन झालं, त्यांच्या दर्शनानं या शरीराला झालेला ताप निघून जातो आणि दर्शनानं विश्रांती प्राप्त होते. का म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. एकदा जमलेल्या सर्वांनी टाळी वाजवून छान सांप्रदायिकपूर्वक भजन करू. 5 मिनिटांमध्ये सेवेला या ठिकाणी पूर्ण करा. देव विठोबा रखुमाई रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारांची गाथा बुडवली बरं का. गाथा बुडवली.
आणि नंतर तिथून ते तुकोबारांनी 13 दिवस निश्चक्र केलं. रामेश्वर शास्त्री पुण्यामध्ये गेले. तिथे एका अनगडशाह वली फकीर मुसलमान त्यांच्या दर्ग्याजवळ गेले. त्यांच्या दर्ग्यामध्ये दुसऱ्या कोणाला उतरण्याची परमिशन नव्हती, परवानगी नव्हती. शिष्यांनी सांगितलं तरी पण उतरले. त्या पाण्यामध्ये गेले आणि पाण्यामध्ये उतरल्यानंतर जेव्हा त्यांनी त्या ठिकाणी स्नान केलं, फकीरांना कळलं कोणतरी माझ्या नमाजाच्या पाण्यामध्ये गेलाय. ते म्हणाले, कोण रे, कोण माझ्या विहिरीमध्ये गेलंय, कोण गेलंय? बघत रामेश्वर शास्त्री, ऐसे ही डुबते रहो, ऐसे ही डुबते रहो. महाराज, फकीराचा शाप लागला. रामेश्वर शास्त्रींच्या अख्ख्या अंगाची आग व्हायला लागली. शेवटी पाण्यात बाहेर आले की आग व्हायची, परत पाण्यात जायचे, आले की आग व्हायची, परत पाण्यात जायचे, बाहेर आले. शेवटी शिष्यांनी थंड पाण्याच्या धारा त्यांच्या डोक्यावरती धरल्या. रामेश्वर शास्त्रींची आग काही शांत व्हायला तयार नाही. शेवटी करता करता नागेश्वरासमोर अनुष्ठान केलं. देवा, माझी आग शांत करा. नागेश्वर म्हणाले, सामान्याचा अपराध केला नाहीस तू केलायस कोणाचा? अरे विष्णूंचा अपमान केलास. धन्य तुकोबा समर्थ. हा, तुका विष्णू, हा ते नंतर आहे ना का, विष्णूंचा अपमान केलास. इथं नाही होणार, तू जा त्यांच्याकडे जा, संतांना शरण जा, संतांना शरण जा, त्यांना शरण जा. आता रामेश्वर शास्त्रीने विचार केला, ज्यांना मी शिक्षा केली त्यांनाच परत शरण कसं जाऊ? मग रामेश्वर शास्त्री तिथं निघाले. आळंदीला माऊलीच्या दरबारात आले. माऊलीनं शरण आले. माऊलींजवळ अनुष्ठान केलं. माऊली म्हणाले, तू इथनं चालता हो पहिला, इथं थांबू नकोस, ज्यांचा अपराध केलास तिकडच जा, तिथं मी तुला माफ करणार नाही. रामेश्वर शास्त्री तुकोबारांकडे आले. तुकोबारांनी त्यांना अभंग लिहून दिला. चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही नका दिस पतया. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये होतील शीतळ अग्निज्वाळा हे चरण जेव्हा त्यांनी म्हटलं, अख्ख्या अंगाचा दाह शांत झाला. संतांच्या दर्शनामध्ये सामर्थ्य आहे की त्यांचा दाह शांत झाला. तुमचा आमचाही शांत होईल. आम्हाला कुठला दाह झालाय, आम्हाला कुणाचा शाप मिळालाय? संसाराच्या तापे तापलो मी देवा. संसाराचा ताप आमच्या पाठीमागे आहे. म्हणून तुम्हाला तापलिया तापे शिणलिया मार्गे ओय ठाके वेगे कृष्णकथा. ताप झाले ना, संतांचे पाय पकडा. असो यथामध्ये तुका म्हणे पापे जाती संतांची अजबे. किंवा आहे ना, पाप ताप दैन्य झाल गेले उठाउठी, झाली या भेटी हरिदासांची. पाप गेलं, ताप गेलं, दैन्यही गेलं, तिन्ही वस्तू तुमच्या जातील. पण कशा करता? फक्त संतांच्या प्राप्तीनंतर. म्हणून संतांना शरण जा, त्यांच्या ज्ञानेश्वरीचा आश्रय घ्या, भागवताचा आश्रय घ्या. मुखी अमृताची वाणी म्हणजे काय? वाणी म्हणजे त्या मुखातून बाहेर पडलेलं वाणी शब्द, त्या शब्दांचा आश्रय घ्या. संतांचे शब्द म्हणजे काय? ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा त्यांचे शब्द आहेत. अमृतवाणीचा, संतांच्या अमृताच्या वाणीचा आधार घ्या, श्रवण करा, रसपान करा. तुमचं निश्चितच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असं या ठिकाणी ज्यांचं निधन झालं, त्यांच्या ज्या आपल्या लक्ष्मीबाई म्हसकर, त्यांच्या पश्चात त्यांच्या 2 मुली आणि नातवंड असा परिवार आहे. पारमार्थिक आयुष्य आहे. रामदास बोर्डची बुडाली, त्याच्यामध्ये सुद्धा त्या होत्या. असं वाचल्या. उरलेलं आयुष्य त्यांनी भगवत सेवेमध्ये वेचलं आणि तुम्हा आमच्यासाठी चांगल्या आठवणी ठेवून आपल्यातून कायमचा निरोप घेतला. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. सर्व कुटुंबियांना मी विनंती करेन की त्यांच्या पश्चात त्यांची चाललेली हरिसेवा, त्यांचं भजन, त्यांचं नित्यव्रत, त्यांनी जी उपासना केली ती उपासना पुढे कायम चालू ठेवा, बंद पडू देऊ नका. तुमचा पैसा धन तुमच्याकडे किती काळ राहील माहीत नाही, पण त्यांनी केलेला परमार्थ, त्यांनी टिकवलेली उपासना जर तुम्ही पुढे टिकवली तर तुमच्याही घरी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जन्म घेतल्याशिवाय राहणार. तुमच्या घरामध्ये चांगली फळं, चांगली संतती जन्माला येईल, त्यांच्या आशीर्वादाने येईल. म्हणून यथामती यथावकाश झालेली चिंतन सेवा श्री भगवान पांडुरंग परमात्म्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्णविराम देण्यापूर्वी एक फक्त आभार मानतो. आमच्यासोबत खरं तर आज आपल्या रोहातून एक मोठी प्रतिष्ठित व्यक्ती, त्यांनी रोहाला एक डिसिप्लिन लावला, ते गुरुवारी पुरुषोत्तम बापू पाटील महाराज धाटावकर गेल्यामुळं नेमकं टाळकऱ्यांचा शॉर्टेज झाला. आज टाळकरी कुठनं आणायचे रात्रीपर्यंत आमचा काथ्याकूट चालू होता. शेवटी पहाटे अचानक एवढे टाळकरी जमा झाले. मी काल आमच्या वासुदेव महाराजांना भेटलो. महाराज, उद्या सीमेवर लढायला जायचं आहे, तुमचं छोटं सैन्य घेऊन या. महाराजांनी त्यांचं सैन्य सकाळी हजर केलं आणि अचानक आमचं सैन्य उभं राहिलं. अचानक सकाळी उभं राहिलं सगळं सैन्य. आमचे मृदंगवादक, आपले छोटे भाऊ म्हणा, आमचा विद्यार्थी म्हणा, प्रेम महाराज चव्हाण, त्यांनी या ठिकाणी सुंदर साथ केली. आमचे गोड गळ्याची गाणं कोकिळा, ज्यांनी सांप्रदायिक चालीशिवाय दुसऱ्या चाली गायच्याच नाही असं ठरवलेलं आहे, असे आमचे व्रतस्थ गायक आमचे नितीन महाराज कचरे आहेत हे या ठिकाणी. आता 2 दिवसापूर्वी इंदुरीकर महाराजांचं नाव ऐकलं का? इंदुरीकर महाराजांचं, हे महाराज इंदुरीकरांना साथ करता बरं का.
हे या महाराजांनी निवृत्ती महाराज इंदोरीकरांना साथ केली. म्हणजे दुहेरी कामं आमचं गायन पण करतात आणि हे जे चाललंय आमचं शूटिंग, ह्या दोन्ही गोष्टी ते हँडल करतात. सध्या पनवेलला असतात. योगायोगाने रात्री ते गावाला आले आणि मी त्यांना योगायोगानं उचललं. आता इंदोरीकर महाराजांचे गायक आम्हाला साथ करायला म्हटल्यावर आमचा अधिकार काय. आमच्या पाली भागातून आपल्या एरियामधून सर्व आलेली जुनी तुमची म्हणतात ना मातोश्रींची पुण्यही म्हणायचे. आज तुम्हाला गायक पण चांगले मिळाले आणि मी तर आनंदीकरच आहे, प्रश्नच नाही. शिवाय बरोबर इको ॲडजस्ट केला, असा इको ॲडजस्ट केला पाहिजे. सिस्टीमवाल्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी बरं का. आपल्याकडे सगळ्या सिस्टीम आहे हळदीच्या, त्यांना फक्त हळदीला असताना ते नाही मी कोणाची निंदा करीत नाही, पण बघावं ना आजकालच्या सिस्टीमवाल्यांना फक्त हळदीची सवय, कीर्तनाची सवय नसते. पण तरी सुद्धा म्हणतात ना कीर्तनाला अशी उत्तम सिस्टीम आपल्या एरियामध्ये कधी कुठं पाहिलीच नाही महाराज. त्याच्यामुळे तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे कमी. चांगली सिस्टीम लावली, चांगला आवाज दिला, श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. चालीला आता कसं होतं, पूर्वी काळी चालायचं म्हाताऱ्यांच्या चाली आपल्या एक गाऊ आम्ही विठोबा चालायचं. आता तसं नाही ना, आम्हाला कसं सगळं ताळासुरात पाहिजे, आवाज चांगला पाहिजे, म्हणजे सिस्टीम पण चांगली पाहिजे. असं तुम्ही सर्वजण आणि कुटुंबीय समस्त ढोकळेवाडी ग्रामस्थ या ठिकाणी परमार्थाची धुरा आहे, वारसा आहे. गावामध्ये एकादशी होते, कार्तिकी एकादशी सप्ताह होतो, त्यामुळे गावाला चांगली पुण्याई आहे. तुमची पुण्याई अशी वृद्धिंगत हो. पांडुरंगाच्या मंदिराला चांगलं जपा, उत्सव चालवा. देवाच्या सेवेमध्ये कुठल्या प्रकारचा खंड होऊ देऊ नका एवढी विनंती करतो. सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनोद असे. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. तुम्ही क्षमा करण्यासाठी नवे अंगभूत युक्ती नवे उपदेश तुमचे बडे बडे दोषेश तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. एक नामोल्लेख राहिला. आमचे प्रसाद महाराज सुद्धा आलेले आहेत, प्रशांत महाराज, त्यांचा सुद्धा या ठिकाणी धन्यवाद. अरे ज्ञानेश्वर माऊली सर्व कुटुंबीय फोटो समोर करा. तुकाराम 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 तुकाराम